जय सद्गुरू. मी दामिनी रसोईचे जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. सखीनं आता आहे मकर संक्रांती, तर त्या निमित्ताने आपण करणार आहोत शेंगदाणे आणि तिळाची मस्त कुरकुरीत अशी चिक्की. तर संक्रांत म्हणजे काय हो? संक्रांत म्हणजे सगळ्यांना तीळ देणे, गुळ देणे आणि मस्तपैकी आनंद लुटणे. संक्रांत म्हणजे काय तर हळदी कुंकूचा एक विशेष असा प्रोग्राम होतो. सगळ्या स्त्रिया एकमेकांना हळदी कुंकू देतात आणि कोणी कोणाच्या घरी जात नसतं एवढ्या वेळात वर्षभरात, पण शक्यतो हळदी कुंकू म्हणलं तर तो एक नटण्याची थटण्याची एक मजाच वेगळी असते. तर चला सखीनं आपण चिक्की कशी केलेली ते बघूया. आपण बघूया साहित्य. आपण करणार आहोत तीळ आणि शेंगदाण्याची कुरकुरीत चिक्की. तर हा गूळ घेतलेला आहे, हे सफेद तीळ आहेत. आता तिळामध्ये दोन प्रकार असतात, एक पांढरे शुभ्र असतात आणि एक थोडासा क्रीम कलर सारखा असतो. तर हे बिना पॉलिशचे तीळ आहेत आणि पॉलिशवाले तीळ पांढरे शुभ्र असतात आणि हे बिना पॉलिशचे तीळ आहेत, पण हे जास्त चवीला असतात. आणि भाजकी डाळ घेतलेली 100 ग्रॅम. 150 ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहेत, चांगले भाजून खरपूस भाजून घेऊन अर्धी टलफर अशी काढून घेतलेली त्याची. तुम्ही शेंगदाणे आणि हे स्किप केलं तरी पण चालेल. बडीशोप घेतलेली आहे, बडीशोपची पावडर, जायफळ वेलचीची पावडर आणि तूप लागणार आहे आपल्याला. आता बडीशोपची पावडर कोणत्याही गोड पदार्थात टाकली की तर ती छान लागते, पण जरूर टाका, चव छान येते त्याला. आता आपण सर्वप्रथम तीळ भाजायला घेऊया. असे तीळ आहेत की नाही थोडेसे खरपूस भाजून घेऊया आपण. तर आपले तीळ भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. चिक्की करण्याच्या आधी एक पूर्वतयारी करायची, ती म्हणजे आपण ह्याला तूप लावून घ्यायचं. तेल नाही लावायचं, कारण तेलाने काय होतं, तेलाचा असा वास यायला लागतोय आणि तुपाने तूप लावलं की एकदम सुगंध छान येतो की नाही, आणि चिकटत नाही. ज्यावेळेस आपण वडी काढतो तर त्यावेळेस चिकटल्या जात नाही, म्हणून हे लावून घ्यायचं. तसंच हे लाट नाही की नाही, लाटण्याला पण लावून घ्यायचं. जे आपण लाटू त्यावेळेस ते चिकटल्या जाणार नाही. ही चिक्की करण्याच्या आधी तयारी करून घ्यायची. आता आपण गुळाचा पाक करणार आहोत, तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं, कारण पाकाला कशी चकाकी येते. चिक्की करतो ना आपण, तर त्यावेळेस चिक्कीला एक चकाकी येते आणि छान लागते. तुम्ही गुळ आहे की नाही तो चिरून पण घेऊ शकता, पण हा लगेच वितळला जातो गुळ. पण चिक्कीचाच गुळ घ्या, शक्यतो छान होते चिक्की. आता आपण हे वितळून घेऊया. आपल्या गुळाचा पाक होतोय, बारीक गॅस करायचा, मोठा गॅस जास्त करायचा नाही तर जळतो की नाही, करपल्या जातो तो गुळ. तर थोडा बारीक गॅसवरच करायचं. पाक होतोय तोपर्यंत आपण शेंगदाणे वाटून घेऊया. बरं, शेंगदाणे वाटताना जर दाताखाली यावे असे वाटत असेल आपण जाडसर वाटायचे, जरा चव येते की नाही जाडसर याच्याने. थोडेसे जाडसर वाटून घेऊया. हे बघा जाडसर असे ना, थोडेसे त्याच्यात दिसतात की नाही शेंगदाणे, असं जाडसर वाटून घ्यायचं. एकदम बारीक पावडर केली तरी चालेल, पण जरा दाताखाली आले की छान लागतात की नाही. आता ही भाजकी डाळ आहे, ती पण आपण थोडीशी अशी वाटून घेऊया याच्यातच. हे बघा ही डाळी आहे की नाही, ती पण मी अशी जाडसर वाटून घेतलेली, थोडीशी अशी खरखरीत लागते हाताला. आता त्याच्यामध्येच आपण मिक्स करूया. आता बघा हे आपला आहे ना पाक तयार होत आलेला आहे. गूळ पूर्णपणे वितळलेला आहे, त्याला फेस येतोय की नाही, म्हणजे आपला गूळ पूर्ण वितळून पाक तयार व्हायला लागलाय. बरं, आता हा पाक तयार झालाय की नाही तो कसा बघायचा, शिजलाय की नाही व्यवस्थित. तर आपण हे पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्ये घालून बघायचं थोडंसं. आता बघा हा अजून गोळी नाही झालेली, पातळ आहे असा. तुकडे होऊन असा कडक असा आवाज आला पाहिजे. हे चिवट आहे असा बघा, पूर्ण असं रशी निघल्या, तर अजून शिजला पाहिजे तो. आपण एक 2-3 मिनटं अजून शिजून घेऊया. तर बघा आता पाक तयार झाला की नाही बघूया. हे बघा लगेच तुटतो की नाही असा, म्हणजे आपला पाक तयार आहे. आवाज येतो की नाही कडकड असा, म्हणजे पाक पूर्णपणे आपला तयार झालेला आहे. तर आता आपला पाक तयार झाला ना, त्याच्यामध्येच आपण ही बडीशोपची पावडर, जायफळ वेलचीची पावडर मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. गॅस बंद करून घेऊया, कारण आपली कढई गरमच असते. जेव्हा आपण पाक तयार झाला, तीळ घातले की लगेच आपण लाटायला घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट आणि भाजकी डाळ आणि आता तीळ हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर तीळ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
ज्यावेळेस पाक तयार होतो की नाही आपला, आणि हे आपण जे बनवतो वडीसाठी किंवा लाडूसाठी पण जरी आपण केलं तर लगेचच ना गरम असतो, त्यावेळेसच ते कटिंग पण करायचं असतं. तर आता हे आपण मिक्स करून घेतलं की आपण करून घेऊया. एका याच्यात पुरत नव्हतं ना, मी दुसऱ्या याच्यात पण घेतलं. आपण एक सेट करून घ्यायला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने किंवा कशाच्याही साहाय्याने असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आणि याला आता लाटून घेऊया आपण. आता तुम्हाला किती जाड हवी किती बारीक हवी त्या हिशोबाने. आता आपलं व्यवस्थित लाटून झालेलं आहे, आपण कापून घेऊया. जसं तुम्हाला चौकोन छोटे मोठे हवे असेल त्या हिशोबाने. कारण ज्यावेळेस गरम असतं ना त्यावेळेसच कापून घ्यायचं ते, मग त्या वड्यांना छान पडतात. आणि जरा दाबूनच कापायचं. दाबून का कापायचं की आपण ज्यावेळेस काढतो ना तर त्यावेळेस फटाफट निघाल्या पाहिजेत की नाही त्या, त्याच्यासाठी. सुरीपेक्षा पण ना पिझ्झा कटर वगैरे असतं ना त्याच्याने छान कापल्या जातात. हे तर लवकर होतं फटाफट कापून. सगळ्यात महत्त्वाची टीप याच्यामध्ये, जर जेव्हा गरम असतं त्यावेळेसच कापून घ्यायचं. आणि आपण पाकामध्ये तीळ वगैरे टाकण्याचे ते पाक तयार करण्याच्या आधी सगळं ग्रीस करून ठेवायचं, म्हणजे आपल्यालाच काम सोपं पडतं. कारण एकदा थंड झालं की कापल्या जात नाही आणि बनल्याही जात नाही. तर बघा तुम्हाला दाखवते. हे बघा हे की नाही वडे कसे छान निघतात. तर आपल्या वड्या तयार आहेत, आपण काढून घेऊया. तरी बघा मस्तपैकी आपली चिक्की तयार झालेली आहे की नाही. तर सगळ्यांना जशी लोणावळ्याला मिळते की नाही चिक्की, तशी चिक्की झालेली आहे मस्त कुडकुडीत. आपण खाऊन बघूया. असं वाटणारच नाही की आपण बनवलेली आहे ती. आवाज येतो कुडकुड कुडकुड. अशी आपण चिक्की केलेली आहे. तर बघा छानशी, तुम्ही अशी करून बघा. तर सखींनो बघा, अशी चिक्की करण्याची एक मजा वेगळीच आहे. आणि कुडकुड कुडकुड करून खाण्याची त्याच्यापेक्षा जास्त मजा आहे. तर तुम्ही अशी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.